शोध शेती संस्कृतीचा. आणि मंगळवेढ्यात या विषयावर बोलताना खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. शेती संस्कृतीचा पाया घालणारी माणसं इथं होती आणि शेती संस्कृतीवर शिखर चढवणारी ही माणसं इथं शिवाजीरावाच्या रूपानं आज मी अनुभवलेली आहेत. संत दामाजींनी दुष्काळाच्या काळात संपूर्ण शासनाचे गोदाम फोडून प्रजा जगवली, हा इथलाच इतिहास आहे. ते शेती संस्कृतीचंच एक उदात्त रूप आहे. आणि एक साखर कारखाना 50,000 कुटुंबांना पोसत असतो. असे 2 साखर कारखाने आणि 50 बँका, याच्यामधून किती कुटुंबांना माणूस हा पोसत असेल याचा हिशोब तुम्ही करा. तर तेवढ्यांचा पोशिंदा म्हणून मी पाहिलं की आज दोन्ही साखर कारखान्यावर गेलो, सगळीकडे त्या लोकांनी आमचं दैवत, आमचा देव असंच त्यांच्याविषयीची भावना पाहण्यात आली. आणि साखर कारखाना हे तसं कृषी संस्कृतीचं आधुनिक रूपच आहे, कारण शेवटी ते कृषी उत्पादनास आधारित साखर कारखाना हा आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची उभारणी करताना कृषी उद्योगाची संकल्पना जी मांडली, त्यातली एक गोष्ट साखर कारखाना ही होती आणि सहकार ही होती. त्याच्याविषयी खरं तर पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण माझा तो विषय नाही. नाहीतर जेव्हा आनंद दूध डेअरी सुरू होती तेव्हा यशवंतराव तिथं जाऊन मुक्कामी राहायचे आणि सहकाराचं सगळं काम पाहायचे, असं वर्गीस कुरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे. आणि मला माहित नव्हतं की हा माणूस कोण आहे तो. आणि जेव्हा पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देशभरच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर फोटो आला, तेव्हा वर्गीस कुरियन म्हणाले, मला आश्चर्य वाटलं की हा तर माणूस आपल्याकडे येऊन सहकाराचा अभ्यास करत होता आणि हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, म्हणजे तो किती आधीपासून महाराष्ट्र घडवण्याची पूर्वतयारी करत होता. तर ते फार सुंदर इतिहास आहे सहकाराचा यशवंतरावांच्या स्वप्नातला. त्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलणार नाही. तर शोध शेती संस्कृतीचा हा विषय असल्यामुळं प्रामुख्यानं त्या विषयांकडे आपण वळलं पाहिजे. हा माझ्या ध्यासाचा विषय आहे, आधीपासून हा ध्यासाचा विषय आहे. मी एक शेतकरी कवी आहे, तर माझ्या आधी कोण कोण शेतकरी कवी झाले, कुठल्या कुठल्या भाषेत झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांविषयी काय काय लिहिलं याची उत्सुकता मला होतीच. आणि नंतर शेतकरी संघटनेचे शरद जोशी हे माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझ्या कवितेवर प्रेम करायचे, सगळी संघटनाच प्रेम करायची माझ्या कवितेवर. तर एकदा शरद जोशी मला म्हणाले परभणीला आल्यावर की इंद्रजित, माझी इच्छा आहे शेतीचा इतिहास समजून घ्यायची, पण या सगळ्या चळवळीच्या धबडक्यामध्ये मला काही ते जमेना, तर तुम्ही माझ्यासाठी काही संदर्भ शोधून द्या. त्याच्यामुळं मी शेतीचे संदर्भ शोधायला सुरुवात केली आणि सलग 25 वर्ष ते काम मी केलं आणि सगळे संदर्भ शोधून काढले. मग त्यांना जसे मिळतील तसे संदर्भ देत होतो मी आणि जसे मिळतील तसे संदर्भ मी लेख लिहित होतो. त्याच्यातून सुरुवातीला ललित स्वरूपाचे लेख लिहिले. लोकसत्तेमध्ये सदर होतं माझं 1 वर्षभर, त्याला आता जवळजवळ 20 वर्ष झाली. त्या सदराचं नंतर पुस्तक आलं आणि कृष्णा इंगोले सर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना ते पुस्तक तुमच्या सोलापूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावलं होतं, ज्याच्यामध्ये शेती संस्कृतीचा इतिहास लिहिलेला आहे, तिफन साज नावाचं पुस्तक. आणि त्यानंतरही माझा शोध संपलेला नव्हताच, कारण ते ललित अनुभव रूपात लिहिलेलं पुस्तक होतं. हे संशोधनात्मक रूपात माझं लिहिणं सुरूच होतं आणि त्याच्यामधून मी हा शोध शेती संस्कृतीचा प्रकल्प साकारला. तो आता पूर्ण झालेला आहे आणि जवळजवळ 400 ते 500 पानाचं पुस्तक देशमुख आणि कंपनीच्या वतीनं ते येत आहे, त्याचं काम सुरू आहे. तर तो जो प्रकल्प आहे तर तो खूप व्यापक प्रकल्प आहे. म्हणजे वेदांच्या आधीपासून, म्हणजे 5,000 वर्षांच्याही आधीपासून ते आतापर्यंत, म्हणजे 5-5,500 वर्षांचा शेतीचा इतिहास सगळा सलग रूपात मी मांडलेला आहे. त्यामुळे तो फार मोठा विषय आहे. जमलं तर 7 दिवसाची व्याख्यान मला त्या विषयावर करता येते आणि सध्या मी एक व्याख्यान देत असतो, पण अलीकडे काही ठिकाणी मी व्याख्यानं दिली तेव्हा मला 2 ते 2.5 तास हा विषय मांडायला लागली. खरे वाचन मंदिर मिरजेला त्यांच्या व्याख्यानमालेमध्ये मी व्याख्यान दिलं, तर सलग 2.5 तास मी या विषयावर बोलत होतो. मोठा विषय आहे, पण शेवटी काही आपणाला त्यातले मुद्दे आणि उडता इतिहास म्हणून आपणाला ते घेता येतं. आता हा फोन वाजला म्हणून सगळ्यांना सूचना, शक्यतो फोन स्विच ऑफ करून ठेवा, कारण सारखा मध्ये मध्ये फोनचा अडथळा येतो. तुमचीही लक्ष विचलित होतं आणि माझंही लक्ष
विचलित होतं, त्याच्यामुळे फोन स्विच ऑफ करून ठेवा. म्हणजे ते बरं झालं त्यांचा फोन वाजला म्हणून मला ती सूचना देता आली की फोन स्विच ऑफ करा, म्हणजे तुम्हाला अडथळा होणार नाही, मलाही होणार नाही, तुम्हालाही अडथळा होणार नाही. तर कुठल्याही गोष्टीचा इतिहास पाहायचा असेल तर आपण सुरुवातीपासून त्या गोष्टीचा इतिहास पाहत असतो. तर शेतीचा इतिहास हा 10,000 वर्षांचा इतिहास आहे. पण आधीच्या 5,000 वर्षाचं काहीच उपलब्ध नाहीये. वेद 5,000 वर्षापासून उपलब्ध आहेत, लिखित स्वरूपात आपल्याला पुरावे लोकांनी लिहून ठेवलेले. तो इतिहास 5,000 वर्षाचा आहे. पण शेतीची सुरुवात 10,000 वर्षापूर्वी झाली. त्याच्या आधी मानव शिकारी होता, त्याच्या आधी मानव फलशोधक होता, आणि त्याच्या आधी मानव निर्मिती झाली तेव्हापासून 35 लाख वर्ष तो आदिमानव होता. 35 लाख वर्ष. आणि त्यानंतर काही लाख वर्ष तो फलशोधक होता, नुसती फळं खाऊन जगला. त्यानंतर काही लाख वर्ष तो शिकार करून जगला, आणि त्याच्यानंतर मग शेतीची सुरुवात झाली. पण शेतीची सुरुवात कशी झाली, तर शेतीची आणि संस्कृतीची सुरुवात सोबतच झालेली आहे. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले यांचं साहित्य वाचताना मला एक वाक्य सापडलं, आणि ते वाक्य फार सुंदर आहे, सूत्ररूपात आहे, जणू ती व्याख्याच आहे शेती आणि संस्कृती या विषयाची. म्हणजे माणसानं शिकार करून खाण्याच्या ऐवजी शेती करून खायला सुरुवात केली. तर त्यांनी शब्द वापरलेला आहे, माणसानं मारून खाण्याच्या ऐवजी पेरून खायला सुरुवात केली. तिथपासून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली. म्हणजे मारून खाण्याच्या ऐवजी माणसानं पेरून खायला सुरुवात केली, तिथून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली. तर शेतीची सुरुवात आणि मानवी संस्कृतीची सुरुवात सोबतच असल्यामुळं शोध शेती संस्कृतीचा म्हणजे शोध मानवी संस्कृतीचा एकूणच असाही त्याचा अर्थ होतो. तर शेतीची सुरुवात मुळात कशी झाली, तर शास्त्रज्ञ सांगतात की मानव शिकार करत होता, आणि शिकार करणारा माणूस शिकारीला गेल्याच्या नंतर बायाही त्यांना मदतीला जात होत्या. पण गरोदर अवस्थेतल्या बाया एका ठिकाणी स्थिर ठेवल्या जात असत, त्यांच्या सुरक्षेला काही सोबतीने ठेवल्या जात असत. त्या काळामध्ये बसल्या बसल्या बायकांनी जे निरीक्षण केलं आपल्या भोवतालाचं, की कशाचं बी पडलं, त्याच्यावर पाणी पडलं, मग त्याच्यातून कोंब उगवला, हे निरीक्षण बायकांनी केलं सुरुवातीच्या काळात. आणि त्यांनी सुरुवातीला माणूस शिकारच करत होता, पण त्यांनी त्यांच्या पुरता हे एक नवीन उद्योग सुरू केला, शेती करण्याचा, छोटी शेती, घराभोवतीची शेती करण्याचा, असं कृषी शास्त्रज्ञ सांगतात. पण खरं काय आहे, लोकसाहित्य काय म्हणतं, लोकगीत काय म्हणतात, लोककथा काय म्हणतात, तेही आपण पाहिलं पाहिजे. लोककथांमध्ये शेतीचा इतिहास काही लोककथांमध्ये दडलेला आहे. एक लोककथा फार सुंदर आहे. महादेव पार्वती हे आपले आदिदैवत आपणाला सगळ्यांना माहिती आहे, आणि भक्तांच्या संकटाला धावून जाणारे ते देव आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीच्या आदिम अवस्थेमधला माणूस ज्यानं नेमकी शेतीची सुरुवात करत होती, तो काटकानं जमीन उकरत होता. खूप ऊन पडलेलं होतं, काटकानं जमीन उकरत होता, खूप परेशान होत होता, घामागरज होत होता, परेशान होत होता, आणि थकला की डोक्याला हात देऊन तो बसलेला होता. तर पार्वती आणि महादेव आकाशातून चालले होते. तर आकाशातून चाललेल्या पार्वती आणि महादेवाचा नेहमीचा संवाद जो तुम्हाला माहित आहे. पार्वती म्हणते, तो काहीतरी माणूस परेशान होऊन खाली बसलेला आहे, हो देवा काय त्याची परेशानी आहे, आपण एकदा पाहूयात. आणि मग तो नंदी खाली उतरवतात महादेव, त्या शेतकऱ्याजवळ जातात आणि त्याला म्हणतात, काय चाललंय बाबा तुझं? तो म्हणतो, काय चालणार आहे, हे माझं काम चाललेलं आहे. काय काम सुरू आहे? शेती करतो आहे. या काटकानं काय शेती करतोस म्हणले. मग कशाला शेती करू म्हणाले. आणि महादेव हे उदार होते. तर महादेवाने त्याला सांगितलं की बाबा रे, काटकानं नको शेती करू, किती अवघड शेती आहे काटकानं करणं, जमीन उकरणं किती अवघड आहे. तर महादेव म्हणाला, हा माझा त्रिशूळ घे, हा उलटा कर, आणि हा माझा बैल घे नंदी, तो त्याला लाव आणि त्याला ओढायला लाव. तर त्या त्रिशूळाचीच तिफण झाली, असं त्या लोककथेमध्ये सांगितलेलं आहे. तर तिथून शेतीची सुरुवात झाली. म्हणजे शेतीची सुरुवात देवानं केली, देवानं करून दिली, महादेवानं करून दिली, असा त्या लोककथेचा अर्थ. आपल्या पारंपरिक सत्तेप्रमाणे आपण ते कर्तृत्व देवाकडं दिलेलं आहे. शास्त्रज्ञांनी ते कर्तृत्व स्त्रीकडं दिलेलं आहे. आणखी काही लोककथा आहेत, आणखी काही लोकगीत आहेत. एक बसव्या नावाचा बैल होता. खरं तर बैल म्हणजेच बसव. बसव जो शब्द आहे, बसव शब्दाचा अर्थ बैल. तर ते बसव्या नावाचा जो बैल होता तो खूप माजला होता, जंगली होता. तो आदिमच असणार. बैल मुळामध्ये आदिमच होते. माणसानं त्याला धरून ते नंतर माणसाळवले. पण त्याचाच हा इतिहास आहे की बैल शेतीला कसा जुंपला गेला.
त्याचा हा इतिहास आहे की तो जो बसव्या होता तो प्रचंड माजला होता आणि तो माणसांना जगूच देत नव्हता. सारखा डिरकायचा आणि माणसांना डिवचून ते शिंगानं मारत राहायचा. परेशान, देव सगळे परेशान झाले की याला काय करायचं. तर देवाने सांगितलं की जांब ऋषीकडे जा, तो बलदंड ताकदवान आहे, आणि त्याला सांग की याला ताब्यात आण, याच्यावर जरा कमांड मिळवतो. आणि मग सगळे मिळून जांब ऋषीकडे गेले आणि त्यांना विनंती केली की ह्याचा काहीतरी इलाज करा म्हणून. मग ते बलदंड होते जांब ऋषी. तर ते जांब ऋषी गेले त्या बसव्याला धरायला. आता बसव्याला धरायचं म्हटल्यावर धरायचं तर तो असा आड रानात किंवा मोकळ्या रानात तो सापडणारच नव्हता. तर त्याला थोडंसं खिंडीत खिंडीत पकडलं पाहिजे म्हणून खैराच्या बनात, जे काटेरी बन असतं, फार पळता येत नाही, अशा खैराच्या बनात त्याला घातलं बैलाला. आणि तिथं मग त्याला आयडिया करून पकडलं त्यानं. 2 शिंग धरले. बैलाला 3 शिंग होती, मुळामध्ये 3 शिंग होती. तर जांब ऋषींनी 2 शिंग दोन्ही बाजूची पकडली आणि मधलं जे शिंग होतं ते उपटलं. अजूनही 2 शिंगांच्या मध्ये, अजूनही पहा, वासरू जरी पाहिलं तरी 2 शिंगांच्या मध्ये एका शिंगाची खून दिसते पण शिंग निसतं, शिंग उमटत नाही. हे जे मधलं आहे ते हे जांब ऋषीनं उपटलेलं शिंग आहे. त्याने मधलं शिंग उपटलं, ते त्याच्या नाकाला टोचलं आणि त्याच्या नाकाला छिद्र पाडलं. कारण त्याला ताब्यात आणायचंय ना, नुसताच पकडून शेतकऱ्याजवळ दिला तर तो त्याला ताब्यात येणार नाही, म्हणून त्याची शक्ती कमी झाली पाहिजे. म्हणून त्याला ते म्हणजे तो शिंग, त्याच शिंग उपटून त्याच्या नाकाला छिद्र पाडलं आणि त्या काटेरी खैराच्या झाडाची साल काढली, ती त्याच्या नाकात घातली. म्हणजे ती त्याला टोचल्यानंतर तो नाही पळाला पाहिजे. आणि ती त्याला पहिल्यांदा व्यसन घातली, त्याला व्यसन घातली. तरीही तो ताब्यात येणार नाही आणि तो सारखा धावत राहील, लोकांना मारत राहील. तर त्याला नपुसक केलं पाहिजे म्हणून त्याला अंडी ठेचणे हा जो प्रकार आहे तो प्रकार जांब ऋषींनी केला. त्याला नपुसक केलं आणि शेतकऱ्याच्या हवाले केलं की आता हे बिनगोर तुझ्या ताब्यात येईल, हा तुझ्या ताब्याच्या बाहेर जाणार नाही, तू याच्यावर ताबा मिळवू शकशील. हे सगळं ज्या जांब ऋषींनी केलं ते मातंग समाजाचे आद्य पुरुष होते. म्हणून हे काम नंतर त्याला व्यसन घालण्याचं, प्रत्येक नव्या गोऱ्याला त्याला अंडी ठेचण्याचं काम, हे काम मातंग समाजाच्या माणसांकडे तेव्हापासून आहे. पण हा जो बसव्या होता बैल, हा बैल जो होता त्या बैलाला शाप दिला जांब ऋषीला की बाबा रे, मी जंगलामध्ये मुक्त फिरत होतो तर तुम्हाला एकदम बंदिस्त करून टाकलंस, तुम्हाला एकदम हे करून टाकलं, जेलमध्ये टाकल्यासारखं टाकलंस, तर मी काय तुला सोडणार नाही, मी तुला शाप देतो. तर त्यानं काय शाप दिला, तर तो म्हणाला की इथून पुढे तुझे वंशज माझ्या पायाखालचे किंवा माझ्या शेणातले दाणे खातील आणि त्याच्यावर त्यांना जगावं लागेल. त्याच्यामुळे माझ्या लहानपणापर्यंत मी पाहिलं होतं मातंग समाजाची माणसं खळं सुरू असताना खळ्यातलं दाणे खाल्लेलं शेण जे असायचं ते शेण त्याला कुरकुलं म्हणायचे आमच्याकडं, कमड्यांचं विणलेलं असायचं, त्याच्यात टाकून पाणी टाकायचे, शेण वाहून जायचे, दाणे राहायचे. ते दाणे मातंग समाजाची माणसं माझ्या लहानपणी खायचे. आणि मात्र्याचा अधिकार खळ्यातला हा मातंग समाजाच्या माणसाला असायचा. लोककथेमध्ये ज्याला आपण काय म्हणू की डक्कलवाराचे पुराण म्हणून जे सांगितलं जातं, मातंग समाजाचं पुराण, त्याच्यामध्ये ही कथा सांगितलेली आहे बसव्याची, जांब ऋषीची, की तीही एक शेतीची सुरुवात आहे. म्हणजे अशा अनेक कथा सांगितल्या जातात. एक कथा जांब ऋषीची, दुसरी कथा पार्वती महादेवाची. अशा प्रकारे ही शेतीची सुरुवात झालेली आहे. लिखित पुरावे जे आहेत ते वेदांपर्यंत आपल्याला सापडतात, पण वेदाच्याही आधीची 1000 वर्षाची शेती आपणाला माहित होऊ शकते हे कुणालाच माहित नव्हतं. वेदाच्या आधीचे पुरावे नाहीत, त्याच्यामुळे वेदाच्या आधीचं उपलब्ध नाही काही, तर ते उपलब्ध नाही, वेदापासूनच सुरुवात असं सगळे लोक म्हणायचे. पण कॉम्रेड शरद पाटलांनी, सत्यशोधक मार्क्सवादी पक्षाचे संस्थापक आणि प्राच्यविद्या संशोधक कॉम्रेड शरद पाटलांनी वेदांचाच अभ्यास अशा प्रकारे केला की वेदांच्याच अभ्यासातून त्याच्या आधीच्या 1000 वर्षाच्या शेतीचा इतिहास सापडतो. पण तो अभ्यास करण्याची एक पद्धती वेगळी होती, ती भाषाशास्त्रीय पद्धती आहे. आणि त्यांनी मग ती भाषाशास्त्रीय पद्धतीनं त्याचा सगळा अभ्यास करून दिलेला आहे. माझ्या समोर नोट्स नसल्यामुळं मी तुम्हाला ती सगळी सूत्र सांगू शकत नाही की तो कसा अभ्यास शरद पाटलांनी केला आणि वेदा आधीचा ही इतिहास, आणि वेदा आधीच्या इतिहासामधून शेती कशी होती. तर अर्थातच सुरुवातीच्या काळामध्ये शेती ही स्त्री सत्ताक होती. शेती फक्त स्त्रिया करत असत, पुरुष शेती करत नसत, फक्त स्त्रिया शेती करत असत.
पुरुषांना शेती करण्याची परवानगी नव्हती. नुसती परवानगी नव्हती तर स्त्रियांना वावरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. त्यांनी पिकाला स्पर्श केला आणि वावरात प्रवेश केला तर शेत जळतं असा त्यांचा समज होता त्या आधीच्या शेतीच्या विषयीचा. त्यामुळे पुरुषांना शेतीमध्ये प्रवेशच नव्हता. पुरुष शेतीसाठी अस्पृश्य समजले जात. शेती ही आणखी पिकावी, उपजाऊ व्हावी म्हणून काही विधी केले जात. त्या विधीमध्ये 2 विधी होते. मुक्त स्वैराचार हा एक विधी होता, पण तो विधी म्हणून केला जायचा. मुक्त लैंगिक आचार तो विधी म्हणून केला जायचा, तो एक विधी होता. आणि दुसरा विधी होता पुरुष मेध नावाचा. हा काय विधी होता पुरुष मेध नावाचा? तर आपण वेगवेगळ्या देवतांना खुश करण्यासाठी कोंबडे बकरे कापतो ना, तसा हा पुरुष मेध होता. शेती जास्त पिकवायची असेल तर पुरुषाचा डवारा केला जायचा, पुरुष कापला जायचा. नवस म्हणून स्त्रिया कापत असत पुरुषाला नेऊन शेती पिकावी म्हणून, असा हा विधी होता. म्हणजे एकेकाळी हे असं पण होतं. तर हे शरद पाटलांनी त्या वेदांच्या अभ्यासातून शोधलं आणि वेदाच्या आधीचा जो शेतीचा इतिहास आहे तो शेतीचा इतिहास शोधला. तो फार सुंदर इतिहास आहे. त्याला वैराज असं म्हणतात. वैराज म्हणजे स्त्रीचं शेती राज्य, त्याला संस्कृतमध्ये वैराज असा शब्द आहे. तर वैराज म्हणजे ते स्त्री सत्ताक शेती राज्य होतं जे सिंधू संस्कृतीकालीन होतं. सिंधू संस्कृतीची जी शेती आहे ती ही वैराज शेती होती आणि ती शरद पाटलांनी अशा प्रकारे वेदातूनच वेदा आधीची शेती शोधून काढली. आता वेद जे आहेत त्या वेदामध्ये जी शेती सांगितलेली आहे ती शेती थोडीशी वेगळी आहे आणि ती शेती प्रामुख्यानं मंत्राधारित आणि तंत्राधारित शेती आहे. वेदामध्ये शेतीचे मंत्र आहेत आणि वेद प्रामुख्यानं मंत्र प्रधानच आहेत. त्यामुळे शेती ही कष्टाच्या ऐवजी मंत्राधारित होती. स्त्री सत्ताक शेती होती तेव्हा ती शेती पूर्णपणे फार विलक्षण वेगळी शेती होती. जास्त पीक त्या स्त्रिया घेत नसत. प्राथमिक अवस्थेतली शेती असल्यामुळं नदी काठच्या गाळामध्येच फक्त शेती केली जात असे. इतरत्र खणून पेरून नांगरून शेती केली जात नसे. त्यांच्याकडे जे साधन होतं शेती करण्यासाठी त्याला स्फे, स्फ त्याला य आणि वर त्याला मात्रा, स्फे असं त्याचं नाव होतं. जसं नांगर बकर तसं स्फे नावाचं त्यांचं आऊत होतं. आऊत म्हणू आपण त्याला. एवढ्या एका साध्या साधनानं त्या शेती करत होत्या. शेतीमध्ये जे पिकवलं जात असे त्याच्यावर संपूर्ण गावाची मालकी असे. व्यक्तिगत मालकीची शेती तेव्हा नव्हती. अतिरिक्त पीक निर्माण झालं असेल तर ते साठवलं जात नसे. कणग्या नव्हत्या. साठवण हा प्रकार पाप समजला जात असे. त्याच्यामुळे अतिरिक्त उत्पन्न झालं की ते जाळून टाकलं जात असे. असे ती स्त्रियांची शेती होती, वेदा आधीची शेती. आणि मग वेदाची शेती जी होती ती प्रामुख्यानं मांत्रिक शेती होती. मग शेती करण्याचे मंत्र आले, मग शेती करण्याचे विधी आले. ते विधी वाफ धावणी सारखा विधी. आजही वाफ धावन नावाचा जो विधी आहे तो वेदामध्येही सांगितलेला आहे की प्रत्येक तास म्हणजे तासाला शेतीची पूजा करून सुरुवात करणं आणि शेवटच्या तासाला पुन्हा पूजा करून त्याचा आभार मानणं जमिनीची सगळ्यांची. तर ती वेदातली शेती होती. आपल्याकडे एक विश्वनाथ खैरे नावाचे मोठे संशोधक आहेत. तेही प्राच्यविद्या संशोधकच आहेत, पण ते मुळामध्ये इंजिनियर होते. फार मोठे इंजिनियर होते आणि त्यांनी भारतातले फार मोठे अवघड पूल बांधलेले आहेत. हिमालयातले पूल बांधलेत, केरळमधले मोठे मोठे पूल बांधलेत, काही धरणं बांधलीत त्यांनी. ते मुळामध्ये इंजिनियर होते विश्वनाथ खैरे. नेहरूंच्या काळामध्ये त्यांनी हे संपूर्ण देशभर केलं. आजही ते आहेत, जिवंत आहेत. मला वाटतं काहीतरी 99 वर्ष त्यांचं वय आहे. आणि त्यांनी संशोधन केलं आणि त्यांनी वेदातील गाणी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि वेदामध्ये जी शेतीविषयक गाणी आहेत ती सगळी गाणी त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये ते सीता शेती वगैरे ते जे प्रकार आहेत ते सगळे संदर्भ आपणाला त्या विश्वनाथ खैरेंच्या पुस्तकांमधून पाहायला मिळतात. वेदानंतर येतो महाभारताचा काळ, रामायणाचा काळ. हा थोड्याफार प्रकारे 300-400 वर्षाचा अंतर आहे या दोन्ही काळामध्ये, रामायण आणि महाभारताच्या काळामध्ये. महाभारताचा जो काळ आहे तर महाभारताचा काळ, त्या काळामध्ये जी शेती होती त्या शेतीचं सगळं वर्णन वाचताना इंगोले सर मला सतत शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे आठवत होती. आज्ञापत्रे, राजानं शेतकऱ्यांसाठी काय काय करावं हे शिवाजी महाराजांनी जी दक्षता घेतली ते सगळं महाभारतकारांनी सांगितलेले. कदाचित रामचंद्र पंत अमात्य ज्यांनी आज्ञापत्रे लिहून घेतली
ते स्वतः महाभारताचे अभ्यासक असावेत आणि त्यांनी महाभारताच्या शेतीविषयक धोरणाचा शिवाजी महाराजांना कल्पना दिली असावी की या महाभारतामध्ये अशी धोरणं दिलेली आहेत. याचा अभ्यास कुणी केलेला किंवा हा संदर्भ कोणी सांगितलेला माझ्या लक्षात नाही, पण माझ्या लक्षात आलं की महाभारतातले सगळे शेतीचे राजाचे आणि प्रजेचे जे संदर्भ आहेत, इतकंच नाही तर राजानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा किती वाटा घ्यावा तो सुद्धा अगदी शिवाजी महाराजांच्या वाट्यासारखाच तो महाभारतकालीन वाटा सुद्धा सांगितलेला आहे, किती वाटा घ्यावा शेतीमध्ये पिकलेल्या उत्पन्नाचा. त्यामुळे महाभारतकालीन शेती जी आहे ही प्रामुख्यानं आपल्याला आज्ञापत्रातली शेती, अजून तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो की आज्ञापत्रामध्ये जे जे सांगितलेलं आहे तशा प्रकारची ती महाभारतकालीन शेती होती. रामायणकालीन शेती जी आहे, सीता या शब्दाचा अर्थ शेती हाच आहे. सीता म्हणजे शेतीच. शेतीचे दोन प्रकार, सीता आणि उर्वरा. उर्वरा म्हणजे न नांगरलेली शेती आणि सीता म्हणजे नांगरलेली शेती, म्हणून त्या नांगरात सीता सापडली असं जे म्हणतात त्याचाही संदर्भ तोच असावा. शेतीचे दोन प्रकार, उर्वरा आणि सीता. उर्वरा म्हणजे न नांगरलेली शेती, नुसतंच धान्य मोकळ्या रानात फेकून जे उगवल तेवढंच घेणं, आणि सीता म्हणजे नांगरलेली, कसायला सुरुवात केलेली शेतकऱ्यांनी ती जी शेती आहे ती शेती. तो रामायणाचा जो कालखंड आहे तो रामायणाचा कालखंड. पुढे आपल्याला तिकडे कुरुलचा कालखंड पाहायला मिळतो. कुरुलचा केरळ मधला, कारण त्यानंतरचा कालखंड हा कुरुलचा कालखंड आहे. केरळ मधल्या तिरुवल्लुवर नावाचे जे संत होते त्या संताचा, तुम्ही कधी जर श्रीलंकेला गेलात तर श्रीलंकेला एक ऋषी दिसतो, त्याचा प्रचंड मोठा पुतळा, विवेकानंदांच्या पुतळ्यापेक्षाही तो मोठा पुतळा आहे, ऋषीचा पुतळा. बऱ्याच लोकांना वाटतं की हा कोण ऋषी आहे, तो कोण आणून बसवला. विवेकानंदांचा पुतळा आधीपासून होता, हा अलीकडे बसवलेला पुतळा आहे. हा कोण आणून बसवला, हा कोण ऋषी आहे, तर जवळ गेल्यावर लोकांना ते पाहायला मिळतं की ते तिरुवल्लुवर नावाचे संत आहेत. ते 2100 वर्षापूर्वी केरळमध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी तमिळ भाषेमध्ये कुरुल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये शेतीचे पुष्कळ संदर्भ पाहायला मिळतात. योगायोगानं हा ग्रंथ मराठी भाषेत 75 वर्षापूर्वी साने गुरुजींनी मराठीत अनुवाद केलेला आहे. कुरुल नावाच्या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे साने गुरुजींनी. त्याच्यामध्ये एक सर्ग हे कृषी विषयक सर्ग आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कृषीचा शोध घेतलेला आहे. तर ते हे तिरुवल्लुवर त्यांचा तो पुतळा आहे. पण तो पुतळा कधी बसवला, तर तो आता बसवला, 25 वर्षामध्ये बसवलेला आहे. पूर्वी तो पुतळा तिथं नव्हता. का बसवला, त्याचा इतिहास मोठा इंटरेस्टिंग आहे. तो इंटरेस्टिंग काय इतिहास आहे, तर तो वीरप्पन नावाचा जो डाकू होता त्याची दहशत तुम्हाला माहित होती. त्यानं राजकुमार नावाचा हिरो वेठीस धरलेला होता आणि जंगलात नेऊन ठेवलेला होता. बरोबर आहे ना, राजकुमार नावाचा हिरो. आणि जेव्हा त्या हिरोला सोडण्यासाठी त्यानं अटी घातल्या, ज्या ज्या अटी होत्या त्या अटी वेगवेगळ्या होत्या. त्याच्यातली एक अट होती की संत तिरुवल्लुवर यांचा 3 राज्यांच्या सीमेवर इतका उंच पुतळा बसवा की 3 राज्यातल्या प्रजेला 100 किलोमीटर वरून तो दिसेल. इतक्या वाईट माणसानं एवढी चांगली सूचना केली होती आणि आपणाला कुणालाच हे सुचलं नव्हतं. तर मग ह्या वीरप्पनला का बरं असं वाटलं की संत तिरुवल्लुवराचा पुतळा उभा केला पाहिजे, ज्याला लोक विसरले होते, त्याची आठवण त्या डाकूला कशी काय होती. तर हा तिरुवल्लुवरांच्या वंशात जन्माला आलेला होता वीरप्पन, त्या ऋषीच्या वंशात जन्माला आलेला होता. आणि त्याला वाटलं की आपले पूर्वजांनी एवढं पराक्रम केले आणि त्यांना ह्या लोकांनी बाजूला टाकून दिलं सांधीला, आणि त्यांच्या माझ्यासारख्या वंशजाला तर आज जंगलामध्ये राहून अशा प्रकारे जगावं लागत आहे. तर त्यांना आट घातली की तो पुतळा असा उभा करा. तर त्याच्या अटीनुसार तो पुतळा, वीरप्पनच्या अटीनुसार तो पुतळा उभा केलेला आहे. तर त्या ऋषींनी सुद्धा शेतीचा फार सुंदर विचार केलेला आहे. आता माझ्या समोर ती सगळी तिचे जे सूत्र आहेत ती सूत्र नाही आहेत लिखित स्वरूपामध्ये, त्याच्यामुळे मला ती सांगता येत नाहीत. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्व इच्छांचा त्याग करून तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना सुद्धा शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही, त्यांना खाता आलं नाही, तर एक दिवसही जगता येणार नाही. अशा अर्थाची सूत्र त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत की सर्व निरीच्छ झालेल्या आणि सगळ्या इच्छांचा त्याग केलेल्याला सुद्धा शेतकऱ्यांशिवाय जगता येणार नाही, असे संदर्भ फार सुंदर त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच कालखंडात
म्हणजे हे 2100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे कुरल ही. तर 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रात काय होतं, तर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज्या ग्रंथानं मिळवून दिला तो महाराष्ट्रातला प्राकृत महाराष्ट्री मधला आद्य ग्रंथ. आधी संस्कृत ग्रंथ होते, संस्कृत भाषा होती, संस्कृत भाषेनंतर प्राकृत भाषा निर्माण झाल्या. प्राकृत भाषा, त्या प्राकृत भाषा ज्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं पाली होती, अर्धमागधी होती, पैशाची होती, भाषेचं नाव आहे पैशाची, आणि ही महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा होती. या भाषा होत्या. तर या ज्या भाषा होत्या संस्कृत नंतर निर्माण झालेल्या, या भाषांमध्ये त्यांना अपभ्रंश भाषा म्हणायचे. त्याच्यात जे ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथांपैकी एक कुरल होता, आणि जो हा आपला इकडचा जो आहे तो ग्रंथ होता प्राकृत महाराष्ट्र, म्हणजे हाल सातवाहनाचा गाथा सप्तसई नावाचा ग्रंथ. तो 2000 वर्षापूर्वी निर्माण झालेला ग्रंथ आहे. त्याला आता 2000 वर्ष झाली या ग्रंथाला निर्माण होऊन. आणि हा ग्रंथ काय आहे, याचा लेखक कोण आहे, तर हा ग्रंथ हाल सातवाहनानं लिहिलेला नाही, हा हाल सातवाहनानं संकलित केलेला आहे. हाल सातवाहन हा राजा होता, आणि या राजानं ही गाणी संकलित केलेली आहेत. त्याच्या राज्यामध्ये शेतकरी लोक अवतावर आऊ थकताना गाणी म्हणायचे, आणि तो दौऱ्याला गेला आपल्या प्रजेच्या की ती गाणी ऐकायचा. तर त्याला असं वाटलं एकदा की ही सगळी गाणी गोळा करूयात आपण, हे सगळे शेतकरी फार सुंदर गाणी म्हणतात, आपण गोळा करूयात. हे जे सातवाहनाचं राज्य होतं त्यांची राजधानी पैठणला होती, आणि इसवी सणाच्या आधी 230 वर्ष आणि इसवी सणानंतर 230 वर्ष अशी 460 वर्ष या एका राजघराण्यानं राज्य केलेलं आहे महाराष्ट्रावर, त्या शालिवाहन राजवटीनं. तर त्याच्यामधला एक राजा हा शालिवाहन, सातवाहनापैकी शालिवाहन. आणि त्याला असं वाटलं की हे आपल्या शेतकऱ्यांची गाणी आपण गोळा करूयात, म्हणून त्यांनी असे आपले लोक पाठवले, ती गाणी गोळा करवली. हा त्या काळातला एकमेव राजा होता. त्या काळामध्ये सगळे राजे कसे होते, तर आमच्यावर कविता लिहिणारे कवी राजदरबारामध्ये बाळगणे, आणि माझ्यावर कविता लिहा बाबांनो, माझ्यावर ग्रंथ लिहा बाबांनो, असं म्हणून त्यांना अनुदान देणे किंवा त्यांना वर्षासन देणे असा प्रकार होता. पण हा एकमेव राजा इतिहासामध्ये सापडतो की जो प्रजेवरची गाणी गोळा करत होता, स्वतःवरची गाणी लिहायला लावण्याच्या ऐवजी. तर त्याने 1 कोटी गाणी, शेतकरी जी म्हणत होते गावोगाव, अशी 1 कोटी गाणी त्यानं गोळा केली. आणि या 1 कोटी गाण्यांमधून त्यानं 700 गाणी निवडली. आता लोकगीतांमध्ये रिपिटेशन असतं, आमचे इंगोले सर आहेत लोकगीताचे फार मोठे अभ्यासक आहेत, त्यांना माहित आहे की सारख्या ओव्या सगळीकडे येतात कलेक्शन केल्यानंतर, अनेक ठिकाणून अनेक ओव्या सारख्याच असतात. तर त्या राजानं रिपिटेशन झालेल्या, काव्यात्मकता नसलेल्या, फार महत्वाच्या नसलेल्या अशा गाथा कमी करत 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 1 कोटी गाथांमधून अस्सल अशा 700 गाथा निवडल्या, आणि त्यांचं गाथा सप्तसई, सप्तसई शब्दाचा अर्थ सप्तशती, म्हणजे 7 सहस्र गाथा या अर्थानं, शतक गाथा, सहस्र नव्हे शतक, तर 700 सप्तशती नावाचा. तर तो त्या भाषेमध्ये त्याला सप्तसई म्हणतात. तर तो आपल्या मराठी भाषेच्या शब्दांचा पुरावा असलेला सगळ्यात पहिला ग्रंथ, कारण त्याचं नावच आहे प्राकृत, म्हणजे महाराष्ट्र प्राकृत म्हणून. तर त्याच्यामध्ये खूप मराठी शब्द आहेत, आणि मराठी भाषेचं ते पूर्वरूप आहे प्राकृत. म्हणून तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून आपणाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तो महत्वाचा पुरावा समजला गेला. तर त्या ग्रंथामध्ये काय आहे, तर सगळी शेतकऱ्यांची गाणी आहेत. त्याच्यामुळं 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्राची शेती संस्कृती काय होती, तशी कुरुलमध्ये आपल्याला केरळची शेती संस्कृती पाहायला मिळते, तशी महाराष्ट्राची शेती संस्कृती काय होती, तर महाराष्ट्राची शेती संस्कृती या आपणाला गाथा सप्तसई मध्ये पाहायला मिळते. या गाथा सप्तसईच्या प्राकृत महाराष्ट्र भाषेच्या नंतर ते गाजलेल्या असल्यामुळं, खूप चांगल्या असल्यामुळं त्याचं संस्कृत रूपांतर झालं. या सगळ्या गाथा संस्कृत मध्ये रूपांतरित करण्यात आल्या, आणि संस्कृत मध्ये रूपांतरित करताना त्यांना सगळे लैंगिक आणि शृंगारिक संदर्भ जोडले गेले. शेतकऱ्याच्या वास्तव स्थितीऐवजी लैंगिक आणि शृंगारिक संदर्भ जोडले गेले, आणि त्याला वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर नेण्यात आले. अनुवाद करणाऱ्या कवीनी ते डुप्लिकेशन केलं. पण ओरिजिनल हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची गाणी आहेत, नुसत्या शृंगाराची गाणी नाही आहेत. आचार्य सहज भागवतांनी हे सांगितलं होतं की हे सगळं
शृंगाराची कावीळ झालेल्या पंडित कवींचं कारागिरी आहे ही सगळी. मुळामध्ये हे शृंगारिक नाहीये, ही शृंगाराची कावीळ झालेल्या पंडितांची कारागिरी आहे. मुळामध्ये ही शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची गाणी आहेत. काय गाणी आहेत त्याच्यामध्ये? हे दोन किंवा चार ओळीच्या त्या गाथा आहेत. त्याला एक एक गाथा म्हटलेला आहे. गाथा, गाथा म्हणजे ओवणे असा त्याचा अर्थ होतो. एकत्रित करणे, गाथा, गंठन, एकत्रित करणे. त्याच अर्थानं तुकारामाचे अभंगांना आपण गाथा म्हणतो, तसं ते गाथा. तर ते एकेका गाथेमध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. खूप सुंदर गाथा आहेत त्या, खूप इंटरेस्टिंग गाथा आहेत. त्या काळातली समृद्ध शेती आणि सुसंस्कृत शेती जी आहे ती आपल्याला त्या गाथांच्या मध्ये पाहायला मिळते. एक बोराची गाथा आहे, फार इंटरेस्टिंग गाथा आहे, की एका दिवशी शेतामधून एक शेतकरी बोर हातामध्ये घेऊन येतो आणि शेतकरी शेतातून येतो आणि दारामध्ये येईपर्यंत त्याची बायको म्हणते थांबा थांबा थांबा, आतमध्ये येऊ नका, थांबा मी तुम्हाला एक नवल दाखवणार आहे. आणि तो म्हणतो काय आहे? तर तो म्हणतो थांबा थांबा म्हणते, थोडं आतमध्ये जाते आणि एक वस्तू घेऊन येते. त्याला म्हणते ओळखा बरं काय आहे ते. तर तो म्हणतो अगं मी शेतकरी आहे, रात्रंदिवस शेतात राहतो, मला सगळी झाडं माहित आहेत, मला हे माहित नाही का बोर आहे म्हणले बोर, आणि ते मला ओळखायला सांगतेस आणि ते मला दाखवतेस आणि त्याच्यासाठी दारात अडवतीस. ती म्हणते नीट पहा, नीट पहा. तो म्हणतो बोरच आहे. हो म्हणते बोरच आहे पण नीट पहा. मग ते पाहिल्या त्याला लक्षात येतं की त्याला दोन टोचण्या दिसत आहेत, टोचलेल्या टोचण्या दिसत आहेत. काय नाही म्हणे तू सुईनं टोचला असेल याला. ते म्हणे नाही, आपल्या बाळाला उमटलेल्या दाताच्या पहिल्या खुणा, आपल्या बाळाला निघालेल्या दाताच्या पहिल्या खुणा त्यानं या बोरावर उमटवलेल्या आहेत आणि म्हणून हे बोर मी दिवसभर देवाऱ्यात ठेवलेलं होतं आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या बाळाला दात निघालेले आहेत. ही जी बोराची गाथा आहे, किती इंटरेस्टिंग गाथा आहे, किती सेन्सेशन आहे त्याच्यामध्ये. आपण या गोष्टीमध्ये पाहू लागलो ना कल्याणराव, तर आपणाला हे सगळं असं दिसत राहतं, अलीकडे सुद्धा दिसतं. हे सेन्सेशन सारखंच असतं. वर्ष बदलतात, कालखंड बदलतो, पण संवेदना तीच असते. मध्यंतरी मी डिस्कव्हरी चॅनलवर एक दीर्घ असा तासाभराचा माहितीपट पाहत होतो, सिंहावर तयार केलेला, सिंह वाघाच्या हिंस्र प्राण्यांवर. एका जंगलामधल्या त्या हिंस्र प्राण्यांना काहीतरी आजार झाला आणि पटापट मरायला लागले. म्हणून शास्त्रज्ञांनी ठरवलं की त्यांना आदेश देण्यात आला की शोध करा की यांना काय आजार झालेला आहे, त्याच्यावर काय उपाय करता येईल. त्यासाठी एखादा सिंह पकडला पाहिजे ना आणि त्याची सगळी तपासणी केली पाहिजे. म्हणून मग त्यांच्या पद्धतीप्रमाणे बाणामधून त्याला इंजेक्शन देऊन किंवा बंदुकीतून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्याला प्रयोगशाळेत आणून त्याची तपासणी सुरू होती. कोणी नख तपासत होता, कोणी केस तपासत होता, कोणी त्वचा तपासत होता, कोणी तोंड तपासत होता. त्याच्या तोंडामधून काहीतरी आवाज येत होता विशिष्ट, तो रेकॉर्ड करण्यासाठी एका शास्त्रज्ञाने त्याच्या तोंडात माईक ठेवलेला होता की हा कशाचा आवाज येतो ह्याच्या घशामधून म्हणून. असं ते सगळं तपासणी सुरू होते. एक तासाभराच्या बेशुद्धीचं त्याला ते इंजेक्शन दिलेलं होतं, पण ते इंजेक्शन डुप्लिकेट असावं. ते तासाच्या आधीच त्याची नशा संपली, गुंगी संपली, तो सावध झाला ना सिंह सावध झाल्याबरोबर शास्त्रज्ञ बेसावध झाले, शास्त्रज्ञ बेशुद्ध पडले आणि सिंह एकदम धडपडून जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे आपल्या भोवती किती लोक आहेत. हे तो माणसाला भीतोच ना, किती हिंस्र असला तरी. तो उठला आणि पळायला लागला. तर एक शास्त्रज्ञ त्याच्या मागं पळायला लागला. लोक म्हणले अरे पागल आहेस का, म्हणाले पळाला पळू दे ना, बरं आम्हाला वाटलं इथंच खातो की काय आपणाला, पळायला जाऊ दे त्याला. तो म्हणतो माझा माईक त्याच्या तोंडामध्ये आहे म्हणतो. आणि जाऊ दे ना म्हणले आपण दुसरा माईक घेऊयात. पण थोडा वेळानं आणखी शुद्ध वेळ आल्यावर त्या सिंहाच्या लक्षात आलं की आपल्या तोंडात काहीतरी ठेवलेले, अरे ते चाबललं चावलं टाकून दिलं. मग ते टाकून दिलेला माईक तो घेऊन आला. घेऊन आल्यावर ते बाकीचे शास्त्रज्ञ त्याला म्हणाले की आता ह्याच्यात काय या चावून टाकला सगळा, हा काही उपयोगाचा नाही. तो म्हणला हा सगळ्यात जास्त उपयोगाचा. कसं काय? तर म्हणे या जंगलाच्या राजाच्या दाताच्या खुणा त्यानं या माईकवर उमटवलेल्या आहेत, म्हणून हा माईक मी आता कितीतरी वर्ष जपून ठेवणार आहे, कारण हा जास्त संग्रहणीय माईक झालेला आहे. त्या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञाची संवेदना आणि इथल्या 2000 वर्षापूर्वीच्या शेतकरी स्त्रीची संवेदना मला त्या कुठंतरी एकत्रित आल्यासारख्या वाटल्या. तर अशी ती बोराची एक गाथा आहे. त्याच्यामध्ये साळीची एक गाथा आहे. साळीची पौष महिन्यामध्ये साळी काढायला येतात, त्याच्या लोंब्या लोंबलेल्या असतात दिवाळीच्या मागं पुढं, आणि थंडीचे दिवस असतात आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये दव पडतं आणि त्या लोंब्यांवरून एक 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 थेंब खाली पडतो त्या दवाचा. असं लोंबता असल्यामुळं खाली पडत असतो. तो शेतकरी बांधानं जाताना ते निरीक्षण करतो. तो जरा कव्यात्मक प्रकृतीचा शेतकरी असतो. तर तो मनातल्या मनात त्या साळींना विचारतो, का ग बायांनो तुम्ही का रडत आहात?
म्हणजे त्यांना अशी कल्पना केली की या रडतायत केळी साळी, त्या लोंब्या अशा खाली लोंबलेल्या अशा. काग बायांनो, पौष महिन्यामध्ये पहाटे पहाटे खाली मान घालून तुम्ही अशा रडत का आहात? आता त्या काय बोलणार, त्या उत्तर देणार नाहीत हे त्याला माहित असतं. पण तोच कल्पना करून त्यांना विचारतो की पुढे चालून उखळ आणि मुसळ या दुष्टांशी आपला संपर्क येणार आहे म्हणून तुम्हाला आजच रडू येत आहे काय? अशी एक गाथा, साळीची गाथा आपल्याला त्या 2000 वर्षापूर्वीच्या हाल सातवाहनाच्या गाथेमध्ये पाहायला मिळते. एक गाथा आहे ती म्हणजे घोंगडीची गाथा आहे. घोंगडीची गाथा. एक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे एकच बैल आहे आणि त्या वर्षी त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला असं वाटतं की म्हणजे कुठल्याही माणसाला लग्न झाल्यानंतर आपण आपलं कर्तृत्व वाढवलं पाहिजे, संसार वाढवला पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. तर त्या काळात काही नोकऱ्या फिकऱ्या नव्हत्या, तर आपली शेती वाढवली पाहिजे, आपण आता आणखी एक बैल विकत घेतला पाहिजे, आता आपण संसारी झालेलो आहोत, एका बैलावर आपली सगळी शेती कशी होईल, इतके दिवस लोक द्यायचे एखादा बैल, आता आपण पूर्ण स्वयंपूर्ण शेतकरी झालो पाहिजे म्हणून बैल विकत घ्यायचा असं तो ठरवतो. तर त्या काळामध्ये वस्तू विनिमय होता. एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची. पैसे नव्हते, वस्तू विनिमय होता. पैशाचा जे व्यवहार होता तो खूप उच्च प्रतीच्या लोकांमध्येच व्हायचा, पण आठवडी बाजारांमध्ये माझ्या लहानपणापर्यंत वस्तू विनिमय होता. वस्तू विनिमय, एक वस्तू द्यायची, एक वस्तू घ्यायची. आमच्या गावात आलेले माळीन कधीही पैसे घेत नसे आणि लोक तिला पैसे देत नसत. माळवं घ्यायचं आणि ज्वारी द्यायची, गहू द्यायचे, असं त्याला वस्तू विनिमय जो म्हणतो तो वस्तू विनिमय. तर त्या काळात तो वस्तू विनिमय होता. म्हणून त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडं खूप थंडी पडलेली आहे आणि आपल्याकडे एकच घोंगडा आहे, पण तो म्हणतो की एका घोंगड्यामध्ये एक बैल विकत येतो आपणाला, म्हणून तो घोंगड बाजारात घेऊन जातो, घोंगड देतो आणि बैल आणतो. मग तो गाथा लिहिणारा शेवटच्या ओळीमध्ये असं म्हणतो की त्याला त्याच वर्षी लग्न झाल्यामुळं आणि उभेसाठी एक साधन आयतच मिळाल्यामुळं त्याला आता घोंगडीची गरज उरलेली नव्हती. असा तो जो शृंगारिक संदर्भ आहे तो शृंगारिक संदर्भ देखील त्याला दिलेला आहे. शोभाताई एक आई आहे आणि तिने आपली मुलगी बाळंतपणाला आणलेली आहे, पण गरीब आहे, गरीब कुटुंब आहे. तर आईला वाटतं ना की आपण कितीही गरीब असलो तरी आपल्या लेकीला ती लागलेले डोळे आपण पुरवले पाहिजे. तिला काय खावं वाटतं, काय पाहिजे, आपण ते पुरवले पाहिजे डोळे. म्हणून त्या मुलीला ती विचारते की बाई ग, तुला काय खावं वाटते, तुला कशाचे डोळे लागलेत? पण ती मुलगी जाणीवेची आहे. तिला माहित आहे की मला जे खाऊ वाटते ते जर मी सांगितलं तर ते मिळवण्यासाठी माझ्या आईला फारच आटापिटा करावा लागेल, वेळ पडली तर भीक सुद्धा मागावी लागेल श्रीमंताच्या घरी जाऊन. तर माझ्या आईवर ही वेळ येऊ नये म्हणून ती तिला खरे डोहाळे सांगत नाही. ती काय म्हणते, आई जेव्हा म्हणते की तुला कशाचे डोळे लागलेत, ती म्हणते काही नाही ग, मला सारखं पाणी प्यावंसं वाटते, गोदावरी नदीचं पाणी प्यावंसं वाटतंय. आणि गोदावरी नदीचं पाणी भरपूर होतं, तिला काही आईला काही कष्ट करावे लागणार नव्हते. म्हणजे आपल्या आईची गरिबी लपवण्यासाठी डोहाळे लपवणारी लेक अशा अर्थाची सुद्धा एक गाथा आपणाला त्या 2000 वर्षापूर्वीच्या गाथेमध्ये पाहायला मिळते. एक गाथा आहे, एक शेतकरी आहे, असेच थंडीचे दिवस आहेत, खूप थंडी पडलेली आहे, कापूस वेचण्याचं काम सुरू आहे आणि कापूस वेचून झाल्यानंतर काही ठिकाणी पराठी उपटण्याचं काम सुद्धा सुरू आहे. तो पराठी उपटतो आहे शेतामध्ये. तर ते पराठी उपटताना त्या खुरकुट्या ज्या असतात कापसाच्या त्या खूप टोकदार असतात, तर त्याच्या अंगाला चरपाटे पडत आहेत, चरे पडत आहेत आणि थंडीमुळं त्या चऱ्यांमध्ये जर हे झालं तर ते चुरचूर करत आहे, पण त्याला लावण्यासाठी त्याच्याकडे तेल नाहीये. त्याच्यामुळं थोड्या वेळानं अंग चुरचूर करू लागलं की तो गोदावरी नदीमध्ये उतरतो, त्याला पाणी लावतो आणि पुन्हा वर येतो आणि कामाला सुरुवात करतो. अशी सुद्धा एक गाथा तिथं आपल्याला पाहायला मिळते. अशा सुंदर सुंदर गाथा 2000 वर्षापूर्वीच्या त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. त्या काळातला शेतकरी, त्या शेतकऱ्याची स्थिती, शेतीची संस्कृती, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या गाथांमधून पाहायला मिळतात. योगायोगानं तो ग्रंथ आता मराठीमध्ये अनुवादासह उपलब्ध आहे. पद्मगंधा प्रकाशनानं तो प्रकाशित केलेला आहे. आ जोगळेकर नावाच्या ग्रस्तांनी तो तेव्हाच संपादित केलेला होता. मुळामध्ये इंग्रज लोकांनी तो केलेला होता. नंतर मग आ जोगळेकर जे होते, ज्यांनी सह्याद्री नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी त्याला मराठी आणि त्या ग्रंथाला, तो ग्रंथ जो आहे 1000 पृष्ठांचा आहे, 1000 त्याची किंमत आहे. तर 1000 पृष्ठांमध्ये मला वाटतं काही 300 पृष्ठ गाथा सप्तसई आहे आणि 700 पृष्ठ त्याची प्रस्तावना आहे.
स. जोगळेकरांनी लिहिलेली. कारण तो सगळा काळ, ती पार्श्वभूमी, तो इतिहास, ते सगळं सांगण्यासाठी ती प्रस्तावना आवश्यक होती. आणि जोगळेकर हे फार म्हणजे मूलभूत संशोधन करणारे ग्रस्त होते. त्यांचा सह्याद्री ग्रंथ हा फारच लोकमान्य टिळकांसारख्यांना सगळ्यांना तो आवडलेला होता ग्रंथ. सह्याद्री पर्वतावर त्यांनी तो सगळा ग्रंथ लिहिलेला होता. तसा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता आणि त्यांनी त्याचा मराठी अनुवाद केलाय, तो उपलब्ध आहे. आणि आणखी एक फार चांगला ग्रंथ महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेला होता, पण तो आता उपलब्ध नाही. सेफालिका नावाचा जो ग्रंथ आहे तो मराठीमध्ये महाराष्ट्र शासनानं केला होता. तो फार सुंदर होता. म्हणजे त्याच्यामध्ये काय आणखी महत्वाची गोष्ट होती तर ते माझ्याकडे तो आहे. तर आलमेलकरांची चित्र आहेत त्याच्यामध्ये, गाथेनुसार काढलेले, अप्रतिम, फारच मोठा चित्रकार, त्याची चित्र आहेत. मुखपृष्ठ त्यांचं आहे, मध्ये मध्ये काही कलर आर्ट प्लेट आहेत. आणि मूळ गाथांचे मराठी गद्य अनुवाद जे आहेत हे स्वतः अरविंद मंगरुळकरांसारख्या प्राकृत, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषेच्या थोर जाणकारानं केलेले आहेत. आणि त्याचे पद्य अनुवाद राजा बडे सारख्या थोर कवीने केलेले आहेत. म्हणजे गद्य अनुवादही मिळतात, पद्य अनुवादही मिळतात, आलमेलकरांची चित्र पाहायला मिळतात, मूळ गाथा वाचायला मिळतात आणि त्याच्यामध्ये ती सगळी प्रस्तावना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पण तो ग्रंथ आता उपलब्ध नाही आहे. मग तुम्हाला त्या ग्रंथाचे सोर्स पण सांगतो. तुम्हाला वाटली उत्सुकता की आपण हे मूळ ग्रंथ वाचले पाहिजे, तर कुठे मिळतील? कदाचित तुमच्याकडच्या जुन्या ग्रंथालयामध्ये हे मूळ जोगळेकरांचे ग्रंथ सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आणि तुम्ही फार फार तुम्हाला इच्छा वाटली, इंद्रजितला सांगितलं तर इंद्रजित तो तुम्हाला उपलब्ध करून, विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच्यामुळे आता ते शिवाय शोभाताई तर नक्की म्हणणार तुला की मला तो ग्रंथ आणून दे म्हणून. तर हा गाथा सप्तसई नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ. आता हे झाल्याच्या नंतर आता मूळ संस्कृत भाषा झाल्या. संस्कृत भाषेच्या आधीचंही आपण शेतीचं पाहिलं, संस्कृत ग्रंथामधून आलेली शेती आपण पाहिली. याच्यामध्ये 2 संस्कृत ग्रंथ स्वतंत्र आहेत. 2 ऋषींनी शेतीवर स्वतंत्र ग्रंथ लिहिलेले आहेत. महाभारतामध्ये आलेली शेती वेगळी, पण शेतीवर स्वतंत्र ग्रंथ लिहिलेले आहेत. एका ऋषीचं नाव आहे पाराशर, कृषी पाराशर नावाचा ग्रंथ. त्यांनी कृषी पाराशर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आणखी एक ऋषी आहेत, त्यांचा एक आणखी ग्रंथ आहे. त्या दोन्ही ग्रंथामध्ये संपूर्णपणे शेतीचा विचार मांडलेला आहे, फार सुंदर पद्धतीनं मांडलेला आहे. आणि संस्कृतमध्ये आणखी एक महत्वाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये शेतीचं अर्थशास्त्र आलेलं आहे, तो म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शेतीचंही अर्थशास्त्र आलेलं आहे आणि ते फार सुंदर पद्धतीनं आलेलं आहे. शेतीच्या मातीची प्रतवारी कशी करावी ते त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि आदर्श शेती करण्यासाठी गावकऱ्यांवर काय बंधनं घालावीत त्याच्यामध्ये डान्सबार बंदी आणि दारूबंदी हे तेव्हा त्यानं सांगितलेले आहे. डान्सबार म्हणजे त्यांनी सांगितलं की गावात तमाशे येऊ देऊ नका. तुम्हाला शेतकरी चांगला ठेवायचा असेल आणि शेती चांगली करायची असेल तर तमाशांना गावात प्रवेश देऊ नका. तसं झालं तर शेतकरी बिघडतील, शेतीकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि गावात दारू गुत्त्यांना जागा देऊ नका. तुम्हाला आजच्या भाषेत सांगितलं मी, डान्सबार बंदी आणि दारूबंदी आहे आजच्या भाषेमध्ये. ते कौटिल्यानं सांगितलेली त्याच्यामध्ये. आणि बी कसं आदर्श करावं तर त्याच्यामध्ये शेणाचा, गायीच्या मुताचा, गोमूत्राचा, त्याच्यासोबतच तुपाचा सुद्धा लेप त्याला द्यावा. शेण, गोमूत्र आणि तूप एकत्रित करून त्याचा लेप द्यावा, म्हणजे बी त्याच्यामध्ये घोळसावं आणि मग पेरावं. माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे, आमच्या पेरण्या अशाच होत असत. ज्वारी वगैरे पेरायची असेल तर ती गोमूत्रात घोळसून पेरायचे, शेणामध्ये घोळसून पेरायचे आणि त्याला तुपाचा लेप फक्त नसायचा, पण त्याच्यामध्ये तुपाचा लेप पण त्यांनी सांगितलेला आहे त्या गोमूत्रासोबत. आणि शेण एक तर त्याचा खतही होता, सत्वयुक्त ते दाणे व्हायचे आणि ते उगवायचे देखील. त्याच्यामुळे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी दुधाच्या धंद्याविषयी इतकं व्यवस्थित सांगून ठेवलेलं आहे. गायीचं दूध किती स्तनांचं काढावं आणि किती स्तन वासराला सोडावीत त्याचं त्यांनी शास्त्र सांगितलेलं आहे. हे शास्त्र न पाळणाऱ्याला शिक्षा काय आहे? म्हणजे फार तुम्हाला गरज असेल, तुमच्या घरी लेकरं असतील तर 2 स्तनांचं दूध तुम्ही काढा आणि 2 स्तनांचं त्याला पिऊ द्या. ते नसेल तर एकाच स्तनाचं दूध काढा. खरं तर 4ही स्तनाच्या दुधावर त्या वासराचा हक्क आहे, पण ठीक आहे तुमच्या घरात लेकरू आहे तर एकाच स्तनाचं काढा. फारच गरज असेल जास्त लेकरं 2 स्तनाचं काढा. 3ऱ्या स्तनाचं दूध काढणाऱ्या शेतकऱ्यांची बोट छाटा, अशी शिक्षा कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी कितीतरी संस्कृत ग्रंथ आहेत, आपल्याकडे वेळ नाहीये त्याच्यामुळं संस्कृत ग्रंथातले
जे आहेत ते मी थांबवतो. पुढे प्राकृत ग्रंथाची आपण सुरुवात केली, त्याच्यामधले आपण 2 ग्रंथ पाहिले, कुरुल आणि गाथा सप्तसई. आता आपण प्रादेशिक भाषा ज्या सुरुवात झाल्या, ज्या आता साहित्य अकादमीने मान्य केलेल्या 28-29 भाषा आहेत, त्या भाषांच्या मधले जे ग्रंथ निर्माण झाले त्याच्यामधून शेतीचं काय आलेलं आहे, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आपण मराठी पुरतच पाहू. आता कारण बाकीचं पाहायला आपल्याला पंजाबी, गुजराती, आसामी वगैरे पाहायला आपल्याला वेळ नाही, पण मराठी भाषेचं तेवढं पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लीळाचरित्रा जो ग्रंथ आहे, जो ज्ञानेश्वरीच्याही आधी लिहिला गेलेला होता. 12 वर्ष आधी ज्ञानेश्वरीच्या तो लिहिला गेला, हे आता इतिहासानं मान्य केलेलं आहे, संशोधकांनी मान्य केलेलं आहे. कारण चक्रधर स्वामी इथून निघून गेल्यानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळं तो ग्रंथ आधीच. पण चक्रधर गेल्या गेल्या काय तो ग्रंथ लिहिला गेला नाही, तो नंतर लिहिला गेला. त्याच्यामुळं चक्रधर निघून गेल्यानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म दाखवला जातो, नंतर ज्ञानेश्वरी आहे. त्याच्या आधी थोडंसं लीळाचरित्र आहे. लीळाचरित्राची निर्मिती प्रक्रिया सांगत बसत नाही, फक्त लीळाचरित्रामधले शेतीचे संदर्भ इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की त्याच्यावर 2-3 तास बोलता येईल, एवढे संदर्भ त्या काळातल्या शेतीचे आहेत. तर त्यातला एकच संदर्भ फक्त मी तुम्हाला सांगतो, आणि पुढे मग आपण ज्ञानेश्वरांवर येऊयात. ज्ञानेश्वरांची शेती विचार, ज्ञानेश्वरांनी शेतीविषयी काय विचार केला ते आपण पाहूया. चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये कुणबी अनुभव कथन नावाची एक लीळा आहे. चक्रधर स्वामी शेतकऱ्यांच्या मध्येच फिरायचे, महाराष्ट्रभर फिरायचे, आणि ते बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या नकला करून दाखवायचे. म्हणजे गुराखी गुरं कशी राखतो त्याची नक्कल करून दाखवायचे ते आपल्या भक्तांना. ती इतकी सुंदर नक्कल करून दाखवायचे की तो चवड्यावर बसून जेवतो, हातावरच भाकरी असते, त्याची गुणांवर सगळे पांगलेली असतात, एकदा इकडं पाहतो, एकदा इकडं पाहतो, कधी कधी तसाच घास ठेवून दगडावरती ठेवून देतो, त्याला पळत जाऊन ती कशी गाय आणत, त्याचं नक्कल म्हणजे शेतकऱ्यांच्या नकला फार सुंदर करायचे. एकदा हे सगळे भक्तजन मिळून, म्हणजे स्वतः चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य वगैरे हे सगळे जण मिळून एका बांधावरून चाललेले होते. त्यांच्यासोबत नागदेवाचार्य होते, पांडे होते, बाईदेवबास होते, आणखी काही होते, असे बांधावरून चालले होते. दुपारची वेळ होती, ऊन पडलेलं होतं, आणि एक शेतकरी उन्हामध्ये नांगर उभा करून, रानात नांगर उभा केलाय तासावर, आणि तो थोडा सावली जवळच एक बाभळीचं झाड आहे, त्याच्या खाली बिनगी ठेवलेली आहे पाण्याची. ते पाणी प्यायला गेला आणि थोडस थकला म्हणून सावलीत बसलेला आहे तो शेतकरी, पण नांगर तसाच उभा आहे, त्याला बैल तसेच लावलेले आहेत. मग चक्रधर स्वामीला हुक्की आली. चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना विचारायला लागले, का हो, तुम्हाला नांगर हाकता येतो का? पांडे बुवा, तुम्हाला नांगर हाकता येतो का? तो म्हणाले, हो बाबा, त्याला काय विद्या लागते? त्यांनी हा खास शब्द वापरला बरं, त्याला काय विद्या लागते. याचा इतिहास पुढे या लीळेमध्ये फार मजेशीर आहे. शेवट चक्रधर स्वामींनी फार मजेशीर केलेला आहे. ते पांडे म्हणाले, त्याला काय विद्या लागते? ते म्हणाले, ठीक आहे, जा आणि हाकून दाखवा नांगर. हे पांडे गेले. त्यांनी कधीच नांगर हाकलेला नव्हता, फक्त पाहिलेला होता. नांगर हाकताना मूठ कशी धरावी, ती कशी दाबावी, कासरा कसा धरावा, तो ढिला कसा सोडावा, कसा आखडावा, बैलाला कसं चुचकारावं, हे त्यांना कुठं माहितीये. त्यांना वाटलं नुसतं नांगर धरला आणि त्याला बैलांना हाकारलं की ते चालतात आणि नांगर चालतो, म्हणून त्यांनी बैलांना हाकारलं म्हणजे त्यांना काही शास्त्रशुद्ध हाकारता आलं नाही. त्याच्यामुळे बैल आपले वाकडं तिकडे चालायला लागले. मग हे जे पांडेबुवा होते, यांनी जे हातात धरलेलं होतं ते मध्ये जमिनीत घुसेना ना, ते इकडे पडायले, मग ते हे इकडे पडायलेत, मग पुन्हा ते नांगर उचलून धरायलेत, पुन्हा नांगर तिकडून पडायलाय, मग ते पुन्हा तिकडे पडायलेत. अशी त्यांची पडापड सुरू होती. थोडा वेळ हसले, पाहिलं. चक्रधर स्वामी म्हणाले, पांडेबुवा या, कळालं तुम्हाला किती नांगर चालवता येत होते, या पांडेबुवा बाहेर. मग नागदेवाचार्य हे त्यांचे चक्रधर स्वामींचे सगळ्यात आवडते शिष्य. ते नागदेवाचार्यांना म्हणाले की तुम्हाला नांगर चालवता येतो का? तर ते म्हणाले, बाबा, मी तुमच्या सहवासात येण्याआधी हेच करत होतो, त्याच्यामुळे मला नांगर चालवता येतो. म्हणाले, चालवा, जा. मग नागदेवाचार्य गेले. मग त्यांना ते नांगर धरता येत होता, कासरा आखडता येत होता, डिल्ला सोडता येत होता, बैलांना चुचकारता येत होतं. त्यांनी व्यवस्थितपैकी नांगर चालवला. एक पूर्ण तास काढून दाखवल्यावर परत आल्यावर चक्रधर स्वामी म्हणले, तुम्हाला नांगर चालवता येतो पण वरंबा काढता येत नाही. म्हणाले, वरंबा काढता येत नाही. वरंबा काय? तर ते म्हणाले, एका लाईन मध्ये तास नाही म्हणले, थोडस वाकडं झालंय तुमचं. पांडेचं तर सगळं वाकडं झालं म्हणाले, पण तुमचंही थोडस वाकडं झालेलं आहे, तुम्हाला वरंबा काढता आलाय, सरळ तास काढता आलं नाही.
मग आता थोडस हे जे बाकीचे भक्त होते आणि ते दोघे जरा अपमानित झालेले होते, ते म्हणले लयच आमच्या चुका काढायले, तुम्ही दाखवावर हाकून चक्रधर स्वामींना म्हणाले. आणि मग चक्रधर स्वामींनी जो नांगर हाकून दाखवला, तो जो शेतकरी तिकडे बसलेला होता, तो सगळी गंमत पाहत होता ना, यांची सगळ्यांची गंमत पाहत होता तिकडे बसून. तर चक्रधर स्वामींनी नांगर हाकून 1 तास काढून दाखवल्यानंतर तो पळत पळत आला आणि तो पाया पडला. तो म्हणाला, बाबा रे, आम्ही पूर्वजांपासून हे सगळं काम करतो, पण इतका सुंदर नांगर आम्हाला कधीच नाही चालवता आला. तू कोण आहेस बाबा? कुठल्या कुळात जन्माला आलास? कोणत्या बळीराजाचा तू पुत्र आहेस? असं म्हणून त्यांनी चक्रधर स्वामीला विचारलं. मग चक्रधर स्वामींनी त्याला बाकी सगळं सांगितलं आणि मग पांडेंना बोलावलं. म्हणाले, या इकडं, तुम्ही जे म्हणालात ना की याला काय विद्या लागते, तर तुमच्या लक्षात आलं ना की याला सगळ्यात जास्त विद्या लागते, शेती करायला सगळ्यात जास्त विद्या लागते. आणि मग त्यांनी दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत असा होता की एक असा योगी होता, त्याचा स्वतःवर एवढा संयम होता, इतका संयम होता, स्वतःच्या शरीरावर एवढा ताबा होता की तलवारीच्या धारेवरून तो चालायचा, पण त्याचे पाय कापत नसत. इतकं तो स्वतःचं तोल सांभाळून आणि पूर्णपणे स्वतःला वर उचलून असा तो त्या तलवारीच्या धारेवरून चालत होता. आणि जर त्याचा थोडा जरी तोल गेला तर त्याच्या जीवाशी त्याचा स्वतःचाच खेळ होण्याची शक्यता असते. त्या तलवारीच्या धारेवरून चालणाऱ्या योग्याचं ते अशी धारा व्रत आहे, ते व्रत म्हणजे शेतकऱ्याचं व्रत आहे. असं चक्रधर स्वामींनी त्यांना ते सूत्र सांगितलेलं होतं की शेतीला विद्या सगळ्यात जास्त लागते, याला काय विद्या लागते असं म्हणून शेतीचा अपमान करू नका. मग फक्त एक लीला तुम्हाला शेतकऱ्यांची मी सांगितली. आता आपण ज्ञानेश्वरीकडे येऊया. ज्ञानेश्वरीचा तो तुम्ही सगळीच, मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी अनेकदा ज्ञानेश्वरी वाचलेली असेल, पण या दृष्टीने कधी वाचली नसेल की ज्ञानेश्वरीमध्ये शेती आहे का, ज्ञानेश्वरांनी शेतीचा काय विचार केलाय. ज्ञानेश्वरांनी शेतीचा खूप विचार केलेला होता. तो काळच असा होता की दृष्टांतासाठी शेतीची सगळी गोष्टी उपलब्ध होत्या. दृष्टांत सगळे शेतीचे, पिकांचे, माणसांचे, तिथल्या अनुभवांचेच असायचे. पण ज्ञानेश्वरीचं मध्ये पुन्हा आणखी वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मधला एक अध्याय, 13वा अध्याय जो आहे, मुळामध्ये भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाचा तो अनुवाद आहे. मुळा अध्याय जो आहे तो क्षेत्रज्ञ योगो नाम असा आहे. क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती जाणणारा म्हणजे शेतकरी. क्षेत्रज्ञ योगो नाम, शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या रूपकातून अध्यात्म समजून सांगणारा हा अध्याय असल्यामुळं त्या अध्यायाला ते शीर्षक दिले, क्षेत्रज्ञ योगो नाम. आणि त्या संपूर्ण अध्यायामध्ये संपूर्ण शेतीचं रूपक खेळवलेलं आहे. आणि त्या अध्यायाचा मराठीत अनुवाद करताना यादवकालीन सगळी शेती त्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी आणलेली आपणाला पाहायला मिळते. जागोजाग तर भरपूरच शेती आहे. या एका विषयावर, ज्ञानेश्वरीतील शेती या एका विषयावर अॅग्रोवन मध्ये मी 9 लेख लिहिले होते, कारण एका लेखात हा विषय बसणारा नव्हता. अतिशय सुंदर अशा ओळ्या आहेत. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. दान आणि पुण्य या गोष्टी समजून सांगत असताना ज्ञानेश्वरांनी शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की बाबांनो, नाना कृषी वळू आपुले, हे शेतकरी लोक पांघुरवी पेरिले, एकदा पेरतात आणि पांघरून टाकतात त्याच्यावर मातीत, आणि पुन्हा ते काय तिकडं पाहत नाहीत, त्याची अपेक्षा ठेवत नाहीत. पिकलं तर पिकलं, नाही तर नाही, ते वरच्या याच्यावर आहे. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. तशा प्रकारे दान आणि पुण्य ह्या गोष्टी एकदा करून सोडून द्यायच्या असतात, त्याचा पुन्हा उल्लेख आणि उच्चार करायचा नसतो. किंवा केळीचे दळवाडे, हळू पोकळ आवाडे, परी फळोनिया गाढे, रसाळ जैसे. हे केळीच्या झाडाचं त्यांनी केलेलं वर्णन. दिसायला ते पोकळ वाटतात, पण त्याला आलेली केळी किती रसदार असते, किती रसाळ असते. अशा कितीतरी शेतीविषयक ओळ्या आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात, प्रामुख्यानं 13व्या अध्यायामधल्या खेळवलेल्या रूपकामध्ये. पण या सगळ्यांपेक्षाही केवळ रूपक म्हणून किंवा मूळ श्रीकृष्णानं शेतीचं रूपक सांगितलं म्हणून असं नव्हे, तर अभंगांमध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी फार चांगल्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे. मुळामध्ये माझी एक कविता पीक पाणी मध्ये, ते पण तुम्ही अभ्यासाला लावलं होतं तुमच्या विद्यापीठामध्ये माझं पुस्तक. त्या पीक पाणी पुस्तकातली पहिलीच कविता होती की
गोऱ्या कुंभारानं केला मातीमध्ये बाळक आला, तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी, माझे ओलांडून प्रेत आधी रुजविले शेत, मग आला स्मशानातन काळ्या आईचं गाणं गात. अशी ती माझी पहिलीच कविता होती पीक पाणीमधली. तर पु ल देशपांडेंनी त्याच्यावर लिहिताना असं म्हटलं की पहिल्याच कवितेमध्ये हा कवी किती खोल पाण्यात आहे ते आपणाला कळतं. हे तसं त्यांनी म्हटलं होतं बरं का. त्याच्यात काय होतं की शेतकरी मड झाकून पेरणी करतो असं मी माझ्या वडिलांकडून ऐकलं होतं आणि ते मी कवितेमध्ये लिहिलं होतं की गोऱ्या कुंभारानं केला मातीमध्ये बाळक आला, तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी, माझं ओलांडून प्रेत आधी रुजविलं शेत, मग आला स्मशानातून काळ्या आईचं गाणं गात. हे ते मी लिहिलं होतं. पण हे पु ल देशपांडेंना फार कौतुकास्पद वाटलं. पण मग मला नंतर भास्कर चंदनशिव सरांनी हे वाचल्यानंतर म्हणाले की अरे इंद्रजित, तुकाराम महाराजांनी असंच म्हटलेलं आहे, ऐसे कुणबियाचे वाणी मढे झाकून या करीती पेरणी. ही खूप जुनी गोष्ट आहे. तोपर्यंत हे सर्वश्रुत नव्हतं. आता हे सगळ्यांना माहित झाले की तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे कुणब्याविषयी. पण ते जेव्हा ही 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तोपर्यंत हे सगळ्यांना माहित नव्हतं. चंदनशिव सरांनी माझ्या लक्षात आणून दिलं. म्हटलं अरे हो की हे तर आपलं डुप्लिकेशन झालं. मुळामध्ये हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे आणि तीच कल्पना आपण आपल्या कवितेत मांडली. पण अर्थात मी ती माझ्या बापाकडून ऐकली होती. किंवा कुणब्याचं हे वैशिष्ट्य असतं की ते मढ झाकून पेरणी करतात. पुढे चालून मग मला शरद जोशींनी कामाला लावल्याच्या नंतर मी अभ्यास करू लागलो आणि मग मला असं अभंगामध्ये ज्ञानदेवांच्या अशी ओळ सापडली, ऐसे कुणबियाचे वाणी मढे झाकून या करीती पेरणी. तुकाराम म्हणाले, त्याच्या आधी ज्ञानेश्वर म्हणाले, ऐसी कुणबियाची स्थिती मढे झाकीती पेरणीशी. ज्ञानेश्वर हे म्हणालेले आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांचं डुप्लिकेशन केलेलं आहे. म्हणलं आपलं काही फारसं चुकलेलं नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं तर मी तर कुणाचं डुप्लिकेशन केलेलं नव्हतं. मला माझ्या बापानं सांगितलं होतं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या बापानं सांगितलं असेल. बरोबर आहे ना. परंपरेनं चालत आलेलं हे शेतीचं जे सूत्र आहे ते ज्ञानेश्वरांच्या बापानं सांगितलेलं असेल आणि ते ज्ञानेश्वरांनी अभंगामध्ये लिहिलेलं असेल. कदाचित तुकारामाने ज्ञानेश्वरीमध्ये किंवा त्यांच्या अभंगात वाचलं नसतानाही ते बापाकडून परंपरेनं ऐकलेलं असेल, जसं मी परंपरेनं ऐकलेलं होतं. कारण लहानपणी माझ्या वाचनात गाथा नव्हती, कारण आम्ही महानुभाव आहोत. त्यामुळे वारकरी ग्रंथ लहानपणी आमच्या वाचनात नव्हते. नंतर मी स्वतः उत्सुकता म्हणून ते सगळे ग्रंथ वाचले, अभ्यासले, हा भाग वेगळा. पण लहानपणी हे माझ्या वाचनात नव्हतं. त्याच्यामुळं हा आपणाला तिथपर्यंत धागा नेता येतो. पुढे हा धागा आणखी लांबवता येतो. पण तो आपल्या शेतीशी संबंधित नाही की मढे झाकून पेरणी करणे हा प्रकार जो आहे. तर मला शांता शेळके पुढे म्हणाल्या की इंद्रजित हे फक्त शेतकरीच करत नाहीत, कलावंतही हेच करतात. म्हटलं उदाहरण काय? तर त्यांनी सांगितलं ते बालगंधर्वांचं उदाहरण. ते सगळ्यांनाच माहित आहे त्या चित्रपटामुळे की मुलगी मेलेली असताना सुद्धा प्रयोग थांबवला नाही, पूर्ण आधी प्रयोग केला. म्हणजे प्रयोगाच्या मध्ये त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं तुमची मुलगी मेली, पण ते म्हणाले बाकी कोणाला सांगू नकोस. पूर्ण प्रयोग झाल्यानंतर त्यांनी ते सांगितलं आणि मुलीच्या अंत्यसंस्काराला गेले. आधी कला पूर्ण केली, आधी पेरणी पूर्ण केली, संस्काराची पेरणी आधी पूर्ण केली. कुमार गंधर्वांच्या आयुष्यात असाच प्रसंग घडलेला होता. भानुमती नावाच्या त्यांच्या पत्नी मेल्या. ते इतके शोकाकुल झाले, स्मशानामध्ये लोकांना त्यांच्याकडे पाहावे ना. लोकांना असं वाटलं की आता हे पुन्हा गातील का नाही, त्यांना कंठ फुटेल का नाही, हे कायम मुख होतील का काय. पण स्मशानामध्ये अंत्यसंस्कार करून परतताना त्यांनी सगळ्यांना सांगितलं की घरी चला, मी गाणं म्हणणार आहे. आणि त्या दिवशी त्यांनी जे गाणं म्हटलं तसं गाणं लोकांनी त्यांचं आधीही नंतरही कधी ऐकलेलं नव्हतं. आणि पुढे गोनी दांडेकरांनी गाडगेबाबांचं चरित्र जे लिहिलेलं आहे तेव्हा असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमच्या मराठवाड्यामध्ये कंधारला गाडगेबाबांचं कीर्तन सुरू होतं आणि एक माणूस धापा टाकत आला आणि त्याला बोलता येणार, सांगता येणार. त्याला म्हटले थांब, थोडस व्यवस्थित श्वास घे आणि सांग काय झालंय. तर तो रडत रडत सांगत होता की बाबा आपला एकुलता एक मुलगा गोविंद मेलेला आहे. आणि मग गाडगेबाबांचं कीर्तन सुरू होतं. गाडगेबाबा म्हणले एवढंच ना? अरे ऐसे गेले कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी, ऐसे गेले रे अनंत काय एकाचीच खंत, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. म्हणून त्यांनी कीर्तन रेग्युलर ठेवलं, पूर्ण कीर्तन केलं आणि मग ते गेले. म्हणजे हे पुढं वाचनातून कळालं, शांताबाईंच्या सांगण्यातून कळालं, गोन आपल्या भास्कर चंद्रशिवच्या सांगण्यातून कळालं की आपल्याला काय काय कळत जातं पुढं कसं. तर हा शेतीचा आणि कुणब्याच्या वैशिष्ट्याचा जो इतिहास आहे तो ज्ञानेश्वरी पासून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे माझ्या कवितेमधला धागा मला तो असा पाहत पाहत मागं मागं जात 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 ते ज्ञानेश्वरीपर्यंत तो धागा सापडला. तो ज्ञानेश्वरापाशी सुरुवात होतो आणि ज्ञानेश्वरांनी एक अभंग असा लिहिलेला आहे, फार इंटरेस्टिंग अभंग आहे. संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं मांडणी शरद जोशींच्या परिभाषेत केलेली आहे. त्यांनी संघटनेनं
परिभाषेत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावा तसा शेतकऱ्यांचा प्रश्न एका अभंगामध्ये ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे. घोंगडी नावाचा ज्ञानेश्वरांचा तो अभंग आहे. सगळ्याच संतांनी घोंगडीवर अभंग लिहिले. घोंगडी हे रूपक होतं आणि सगळ्याच संतांच्या गाथेमध्ये घोंगडी रूपकावरचे अभंग पाहायला मिळतात. तशी ज्ञानेश्वरांची ही एक घोंगडी आहे. अभंग असा आहे की रात्री न दिवस करीतसे चिंता केशवा धडवता होईल मी. खिरजट घोंगडे फाटके ते कैसे वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी जीवितवा आटी उघडी पाठी हिव वाजे. बाप रखुमा देवी वरा घोंगडे मागो आता तोच एक दाता देईल की. संपूर्णपणे शरद जोशीच्या परिभाषेमध्ये रात्रीन दिवस करीत असे चिंता. शेतकऱ्याचं मनोगत आहे. शेतकरी म्हणतो आहे की मी रात्रंदिवस चिंता करतो. रात्रीन दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी. की देवा केशवा कधीतरी धडवता म्हणजे न फाटलेले कपडे अंगावर घालण्याची योग्यता असलेला, धड कपडे अंगावर घालण्याची योग्यता असलेला माणूस मी कधीतरी होईल. रात्रीने दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी. पण खिरजट घोंगडे फाटके ते कैसे. पण माझ्या वाट्याला नेहमी हे खिरजट आणि फाटलेलंच घोंगड काय येतं रे. कधीच माझ्या अंगावर धड कपडे येणार नाहीत का. रात्रीनं दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी. खिरजट घोंगडे फाटके ते कैसे वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी वेचिले तैसे भोगीजे म्हणजे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पाप होतं म्हणून ते मी आज भोगतो आहे. हे पारंपरिक पद्धतीनं जे होतं त्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. तो शेतकरी म्हणतो किंवा माझंच काहीतरी पाप असेल आधीच्या जन्मीचं म्हणून हे फाटकं घोंगड माझ्या वाट्याला नेहमी येतं. वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी ते घोंगड मला घेण्यासाठी पैसे माझ्या जवळ नाहीत. धन नाही गाठी जीवितवा आटी ते पैसे मिळवण्यासाठी मी माझा जीव रात्रंदिवस आटवतो आहे. धन नाही गाठी जीवितवा आटी पण उघडी पाठी हिव वाजे. पण ती योग्यता मला कधीच प्राप्त होत नाही. माझी पाठ उघडीच राहते आणि मला हिव वाजतं, मला थंडी वाजते. याच्यावर उपाय काय. तर आज उपाय वेगवेगळे आहेत पण त्या काळामध्ये उपाय म्हणजे विठ्ठल एकमेव होता. म्हणून शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणतात बाप रखुमा देवी वरा घोंगडे मागो आता. चला आता त्यालाच घोंगड मागूयात आपण. आपण तर विकत घेऊ शकत नाही, तेवढी ताकद आपण मिळवू शकत नाही. बाप रखुमा देवी वरा घोंगडे मागो आता तोच एक दाता देईल की. तोच एक दाता देईल की. तोच एक दाता देईल की. ज्ञानेश्वर आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहिले आहे रूपक. पण त्या रूपकामधून त्यांनी जो शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलाय तो अतिशय सडेतोड वेगळा नेमका आणि करेक्ट असा तो प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांचा मांडलेला आहे. त्यांच्यानंतर येतात ते म्हणजे तुकोबा हे एकनाथ महाराज. नामदेवांच्या समकालीन नामदेव आहेत, ज्ञानदेवांच्या समकालीन. त्यांच्यामध्ये संपूर्ण तो अभंगच आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झण झणती टाळ. त्याच्यामध्ये सर्व वर्णनच आहे शेतकऱ्याच्या घराचं. म्हणजे कन्या भाकरीचे खाणे मुखी रामनाम घेणे ते सगळं वर्णन जे आहे शेतकऱ्याच्या घराचं वर्णन जे पुढं महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूडमध्ये तिसऱ्या प्रकरणात केले ते आपल्याला नामदेव महाराजांनी त्यांच्या एका अभंगात शेतकऱ्याच्या घराचं वर्णन. वारकऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याच्या घराचं वर्णन. तिथं कशा कन्याच रटरटत असतात आणि तुळशी पानच कसं खावं लागतं आपणाला हे सगळं फार सुंदर पद्धतीनं नामदेवांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलेलं दिसतं. कारण सगळे वारकरी शेतकरीच होते. ते सगळे या नामदेवांना पाहायला मिळत होते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते वर्णन आपोआपच आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सावतोबा तर शेतकरीच होते, माळीच होते. त्यांचे अभंग त्या पद्धतीचे आहेतच. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे शेतकऱ्याचं पसायदानच आहे. लसूण कादा कोथिंबिरी अवघा झाला श्रीहरी हे सगळं ते आहे. सावत्याने केला मळा विठ्ठल चरणी गोविला गळा तो सगळं ते शेतकऱ्याचं पसायदानच आहे ते त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे सावतामाळ्यामध्ये हे पाहायला मिळतं आपणाला. एकनाथ महाराजांमध्ये हे पाहायला मिळतं आपणाला. मी हे सगळा अभ्यास केला होता आणि डायरेक्ट ज्ञानेश्वरांवरून तुकारामावर गेलो होतो. एक दिवस माझ्याकडे एक वारकरी आला. तो वारकरी माझे इथे सगळे लेख वाचत होता. तो म्हणला का हो आम्हाला वाटलं की ज्ञानेश्वरानंतर तुम्ही एकनाथ महाराजावर लिहाल आणि पुढे मग एकनाथ नंतर तुकाराम महाराज येतील. तुम्ही एकदमच उडी मारली म्हणले तुकाराम महाराजावर. हे मधले 400-500 वर्षाचं काय काल आहे. तर म्हटलं बाबा ते एकनाथ महाराजामध्ये कुठं काय. एकनाथ महाराज कुठं शेतकरी होते त्याच्यामध्ये कुठं काय मला काय ऐकण्यात नाही. नाही म्हणले. एकनाथ महाराजांचे भागवत वाचले का तुम्ही. म्हटलं सगळं भागवत नाही वाचलं बाबा. भागवतामध्ये फार शेतीचे संदर्भ आहेत म्हणले. म्हटलं आता सगळं भागवत कुठं वाचत बसू मी. नाही तुम्ही नका वाचू म्हणला. तुम्ही नका वाचू मी वाचलेलं आहे म्हणला. म्हटलं मग म्हणला मी तुम्हाला सगळे
भागवतामधले, एकनाथ महाराजांच्या भागवतामधले शेतीचे संदर्भ असलेल्या सगळ्या ओव्या काढून देतो मी स्वतः. एक दिवस त्यांनी स्वतः हातानं लिहिलेल्या ओव्या, कुठल्या अध्यायातली कुठल्या क्रमांकाची ओवी आहे ते स्वतः हातानं लिहून आणून मला दिलं. 100 ओव्या होत्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं वर्णन केलेलं होतं एकनाथ महाराजांनी. 100 ओव्या मला त्यांनी आणून दिल्या आणि त्याच्यावर आधारित मी तो लेख लिहिला होता, शेतीचे भागवत. शेतीचे भागवत नावाचा, जो प्रतिष्ठानच्या एका अंकामध्ये येऊन गेला होता, शेतीचे भागवत. तर एकनाथ महाराजांनी सुद्धा शेतीचं कितीतरी चिंतन केलेलं आहे, फार सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. दुष्काळाची वर्णन आहेत एकनाथ महाराजांमध्ये, फार चांगल्या पद्धतीनं ती वर्णन आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला सूत्ररूपात सांगतो, ते सगळं सांगत बसायला आता आपल्याकडे वेळही नाही. एकनाथ महाराजांनी शेतकऱ्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकटा शेतकरी स्वतःच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. तीनही देव तो एकटाच आहे. कसं काय, तर त्यांनी सांगितलं या 3 देवांची कामं काय आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. शेतकरी एकटाच हे सगळं करतो ना म्हणला. पेरणी तोच करतो, सोंगणी तोच करतो, कापणी तोच करतो, जन्माला पीक तोच घालतो, त्याचं संगोपन तोच करतो आणि शेवटी कापणी म्हणजे शेवट महेश जो करतो, अंत तेच करतो म्हणला. म्हणजे शेतकरी हा एकटा स्वतःच ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं रूप आहे. कारण तो उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही क्रिया एकटा करतो, त्याला 3 अवतार घेण्याची सुद्धा गरज नाही. या रूपकात त्यांनी शेतकरी पाहिला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या. एवढंच फक्त सूत्ररूपात तुम्हाला सांगतो. मी बोलायला सुरुवात करून 1 तास 5 मिनिट झालेले आहेत, 65 मिनिट झालेली आहेत, घड्याळ माझ्या समोर आहे. त्याच्यामुळं आता पुढे मी बोलत राहिलो तर पुष्कळ गोष्टी आहेत. एखाद दुसरी कविता म्हणायची असेल तर आणखी वेळ लागेल आणि 1 तासाचा वेळ आपला ठरलेला होता, तो संपलेला आहे. सगळ्यांनी मोबाईल ऑफ केले, खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, उत्तम दाद दिली. मला बोलण्याचा खूप आनंद मिळाला तुमची दादीमुळं, नाहीतर काही खरं नसतं. नाही, पुढे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग माझ्यापर्यंत हा सगळा इतिहास मला आणता येतो, माझ्यापर्यंत हा सगळा इतिहास आणता येतो. सगळ्यांच्याच कवितांमध्ये ते आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये बहिणाबाई तर शेतकरी कवीच होती, त्याच्यामुळं बहिणाबाईंनी शेतीवर सगळ्याच कविता आहेत. म्हणजे उफणणीवर कविता आहे, पेरणीवर कविता आहे आणि सगळ्या सोंगणीवर कविता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी सगळी शेतकऱ्यांची साधनं आहेत त्या साधनावर एक फार सुंदर कविता आहे. वखर वखर घाले मायेची पाखर, नांगर नांगर सर्व्या सुखाचं आगर, कोयप कोयप निंदायाले सोप सोप. म्हणजे प्रत्येक जी शेतीची साधनं आहेत त्या शेतीच्या साधनाचं एका एका शब्दात वर्णन केलेलं. कोयप म्हणजे काय नेमकं, तर निंदायला सोपं असणार. वखर म्हणजे काय, तर त्या जमिनीवर मायेची पाखर घालणार. आऊत म्हणजे काय, आणि शेवटी आऊत आहे. वखर वखर घाले मायेची पाखर, आणि शेवटी आऊत आऊत कमाईले आला उत. म्हणजे की शेत पिकलं माझं, किती पिकलं, शेवटची ओळ आऊत आऊत कमाईले आला उत. अशी ती बहिणाबाईंची कविता आपणाला पाहायला मिळते. तुकोबांचं खूप आहे. रामदास महाराज आहेत दरम्यानच्या काळामध्ये. मला असंच वाटलं होतं रामदासाकडे काय असणार आहे शेतीचं, पण त्यांनी तो दुष्काळ पाहिला होता, त्या दुष्काळाचं वर्णन केलेलं होतं आणि त्या काळात शेतकऱ्याची झालेली दैना जी आहे ती वर्णन केलेली होती. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांनी वेगळ्या पद्धतीनं, फार सुंदर पद्धतीनं, की त्याला किती किती गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे इथपासून की उंदरांचा कसा त्रास होतो, किडीचा कसा त्रास होतो, टोळधाडीचा कसा त्रास होतो, चोरांचा कसा त्रास होतो, हे सगळं रामदासांनी त्यांच्या दासबोधामध्ये सविस्तर लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हे सगळे संदर्भ खूप वेळ लागेल सांगायला. त्याच्यामुळं आपल्या ठरलेल्या वेळ मी तुम्हाला सांगितलं की 2.5 तास तर कमीत कमी सगळा विषय नीट मांडायला लागतात, कमीत कमी. तुम्हाला वेळ असेल तर 5 तास पण मी व्याख्यान देऊ शकतो, न बसता न कंटाळता. तुमची तयारी असेल तर कधीतरी आपण तसं पण बसूयात. पण आता 1.25 तास छानपैकी झालेला आहे. तुम्हाला फक्त मी गोडी लावलेली आहे त्या विषयाची, तुमच्या ओठाला फक्त मध लावलेला आहे. तुम्हाला सगळं वाटलं की मधाचा पोळा आपणाला खायला पाहिजे, तर पुन्हा कधीतरी आपण भेटूयात. सर या. काय सर, माझं भाषण संपल्यावर आले तुम्ही. नमस्कार सर. इथं बसा. या. मला वाटलं तुम्ही नाही आहे तिथं. नुकतंच संपलं माझं भाषण. कार्यक्रम होता काय, बरोबर.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा काढा म्हणजे हे आमच्या मागे लागले. हा जोगळे सर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा काढा हा. म्हणा. निवडून आल्यानंतर आमच्या मागे लागले. पहिल्यांदा निवडून आल्या आम्ही काय ते धाडस केलं. चालेल. हा संयोजक काय म्हणताय? एक कविता तुमची उद्या सरांनाही ऐकता येईल आणि मग आपण थांबू. चालेल 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 चालेल. कुठली कविता म्हणायची सांगा. काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता. बर, एक कविता म्हणतो आणि थांबतो. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला विषय न संपणारा आहे, तर मी तो अपूर्ण सोडतो आणि आपण थांबूयात. म्हणजे तुम्ही आलात म्हणून नव्हे, तर मुळातच मी 1.25 तास बोललो तरी त्या विषयाला सुरुवातच झाली नाही, शोधशेती संस्कृतीचा. तर मी त्यांना सांगितलं 5 तास लागतात मला तो विषय मांडायला, पुन्हा कधीतरी आपण भेटूयात. त्याच्यामुळे आता इथं थांबूयात. म्हणून तुम्ही यायच्या आधीच आम्ही थांबलो होतो, समारोप केलेला होता. तर शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. फार तुम्हाला कोणाला उत्सुकता वाटली तर माझी काही पुस्तकं, मला वाटतं 3-4, खरं तर 30 पुस्तकं आहेत माझी, पण 3-4 पुस्तकाच्याच प्रती उपलब्ध आहेत. ते खाली प्रकाशकाने ठेवलेले असण्याची शक्यता आहे. वाटलं कोणाला जाताना तर तुम्ही पाहू शकता. शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळा बापाच हिरवं राहण, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं राहण, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.